येतंय. काल राष्ट्रवादी संदर्भातला जो निकाल लागलेला आहे काय सांगायचं याच्यात, मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे. अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता अजितदादाच्या पावरून तेवढाच वेळ बाकी होता, तो काल त्यांनी परवा केलेला आहे. जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं, अख्ख्या जगाला, हिंदुस्थानाला, महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेना कोणाची, तशी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे, अर्थात शरद पवार साहेबांची आहे. आणि असं असताना बहुमताच्या बळावर, बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात, ते वारंवार सिद्ध होऊन अशा पद्धत निकाल झाले. याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता कार्यालयात काम करणारा नोकरदार झालेला आहे, अशी स्थिती झालेली आहे. एका बाजूला आमदार गोळीबार करतायत, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचे फोटो गुंडांच्या सोबतचे किंवा जे नामचीन गुन्हेगार आहेत त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याला जोडूनच साहेब एक प्रश्न विचारतो. एका बाजूला पुण्याचे पोलीस आयुक्त गुंडांची ओळख परेड करत असताना, दुसऱ्या बाजूला अनेक गुंड आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करताना पाहायला पक्षामध्ये प्रवेश करतात. मी परवा पुण्यात हे बोललो की मागची जी निवडणुकी पोटनिवडणुका झाल्या कसब्याची आणि पिंपरी चिंचवडची, सगळे हिस्ट्री शीटर्स, मी नाव घेत नाही, परंतु महाराष्ट्राच्या सरकारमधल्या काही जबाबदार लोकांनी बोलवून घेतले होते, त्यांना पॅरोलवर सोडलेलं होतं. हे या महाराष्ट्रात घडलेलं आहे. आजही गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे. भारतीय जनताचे आमदार गोळीबार करतात, शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात. कारवाई काय होत आहे? भले आता गणपत गायकवाडांच्या मुलावर अन्याय झाला असेल, अन्याय करणारा कोण आहे, कशातून झाला,